हॅलो फ्रेंड्स, या स्टोरीचे पुढील भाग तुम्हाला दुसऱ्या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि त्या चॅनलची लिंक मी याच चॅनलवरती कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेल, तेव्हा लिंकवरती क्लिक करा. या स्टोरीचे पुढील भाग त्या चॅनलवरती पाहत राहा. कॉलेजमध्ये ऑफ लेक्चर असल्याने शिवांशी स्टाफ रूममध्ये बसली असती. फोन बघत असताना शिवांशीला सकाळी धीरजने तिच्या फोनवर केलेला कॉल आठवतो. अरे, यांचा नंबर अजून सेव्ह नाही केला की, असं बोलून ती कॉन्टॅक्टमध्ये जाते आणि त्याचा नंबर बघते. किती सोपा नंबर आहे, लगेच पाठ होण्यासारखा. शिवांशी मनातच बोलून त्याचा नंबर ॲड करते. मी यांचे नाव धीरज का सेव्ह करू? खडूस आहेत ते, त्यांचे नाव तेच ठेवणार. ती नव्हे एडिट करून परत त्याचे खडूस ठेवते. इकडे मायरा गेल्यावर धीरज शांत बसला होता. काय करू काय नको कळत नव्हतं त्याला. तसंच मान मागे टेकून तो डोळे बंद करून शांत बसला होता. सर, थोड्या वेळाने गुरु त्याच्या केबिनमध्ये येतो. त्याला आवाज देतो. हां? धीरज डोळे उघडतच नीट बसत बोलतो. सर, न्यूरोलेक्स कंपनीचे बॉस आले आहेत. त्यांनी तुमची अपॉइंटमेंट घेतली होती काल. गुरु, या पाठव त्यांना. धीरज यस सर, तो बोलतो. बोलून गुरु जातो आणि न्यूरोलेक्स कंपनीच्या बॉसला आत पाठवतो. धीरज आणि त्यांची मीटिंग खूप उशिरापर्यंत चालू होती. मीटिंग संपल्यावर धीरज त्यांना केबिनच्या बाहेरपर्यंत सोडतो आणि केबिनमध्ये येऊन बसतो. त्याच्या मागे गुरु लगेच येतो. गुरु, आता कोणती मीटिंग आहे का? धीरज म्हणतो. नाही सर, आता कोणती मीटिंग नाही, गुरु बोलतो. तेव्हा धीरज वॉचमध्ये बघतो तर 7 वाजून गेलेले व्हेअर इज चार्ली? सर, ते दुपारीच निघून गेले. जाताना रागात दिसले होते. गुरु सांगतो. तो माघारी आला नाही का? धीरज विचारतो. नाही सर, ते नाही आले. गुरु, ओके, मला उशीर होत आहे, मी निघतो. धीरज म्हणतो. ओके सर, गुरु म्हणतो. धीरज निघून जातो. त्याला मायराचा मेसेज आलेला असतो. तिने त्याला ॲड्रेस पाठवलेला असतो. त्यानंतर धीरज मायराने पाठवलेल्या हॉटेलवर पोहोचतो. ते एक मोठं 5 स्टार हॉटेल असतं. तिने त्याच्या डिनरसाठी खूप छान अरेंजमेंट केली असते. ते सगळं रोमॅन्टिक वातावरण बघून धीरजचा मूड ठीक होतो. मायराला बघून तर त्याच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात. आणि त्याचनंतर मायराने शॉर्ट रेड कलरचा 1 पीस घातलेला असतो, जो तिच्या गुडघ्याच्या थोड्यावर विदाऊट स्लीव्ज हार्ट शेप आकाराचा असतो. केस मोकळे सोडलेले, हाय हिल्स, चेहऱ्यावर भडक मेकअप, रेड लिपस्टिक, कानात डायमंडचे टॉप्स आणि हातात ब्रेसलेट. मटकत ती धीरज जवळ येते आणि त्याच्या गळ्यात पडते. ओ माय बेबी, तू आलास? उश. त्याच्या गालावर स्वतःच्या ओठांची लिपस्टिक उठवत ती बोलते. हो, लेट्स गो. धीरज तिला बाजूला सारत बोलतो. ती जवळ आल्यामुळे धीरजचा स्वतःवरचा कंट्रोल सुटत होता. या, मी आज आपल्यासाठी स्पेशल अरेंजमेंट केली आहे, लेट्स गो. मायरा त्याला घेऊन हॉटेलच्या बॅक साईडला जाते. तो एरिया तिने त्याच्या दोघांसाठी बुक केलेला असतो आणि बरोबर तिने दोघांसाठी रूमसुद्धा बुक केलेली असते. आणि त्याचनंतर ती त्याला घेऊन मागच्या बाजूला येते. धीरज फ्रेश झालेला नसतो, त्यामुळे तिला सांगून तो वॉशरूममध्ये जातो आणि ती तिथे थांबून सेल्फी काढत असते. इकडे शिवांशी कॉलेजमधून घरी आली तेव्हा घरी रोहित आणि रियाची काहीतरी प्लॅनिंग चालली होती. शिवांशी फ्रेश होऊन त्यांच्या बाजूला येऊन बसते. काय चालू आहे तुमचं? शिवांशी त्यांना विचारते. काही नाही वहिनी, काल श्रावण संपला आहे, तर आम्ही असा विचार करतोय की आज नॉनव्हेज खाण्यासाठी कुठेतरी बाहेर जायचं आहे, प्रिया म्हणते. ओ, मग ठरलं का कुठे जाणार आहे ते? शिवांशी त्या दोघांनाही विचारते. हो, ठरलंच आहे आमचं. वहिनी, तू पण चल आमच्याबरोबर, रिया म्हणते. मी कशाला? तुम्ही जाऊन या, शिवांशी त्या दोघांनाही म्हणते. वहिनी, अगं चल ना तू. रोहित, अरे नको रे, तुम्ही तिघं जा, मी काय घरी बाकी सगळ्यांबरोबर थांबते. शिवांशी, अगं जा ना तू. असं पण तुझे दोन्ही सासू सासरे बाहेर जेवायला जाणार आहेत. प्रीती आणि महेंद्र
हॉस्पिटलच्या कामासाठी गेलेत. ते सुद्धा तिकडून जेवणच येणार आहेत. धीरज आणि नीलम आश्रमात गेले आहेत. तिथल्या मुलांसाठी आज जेवण आहे, तर ते पण तिथेच जेवणार आहेत. मग घरी आपणच आहोत आणि आज मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार आहे. गीताई म्हणतात, अगं आपल्याच हॉटेलमध्ये जाऊयात, दुसरीकडे नाही. हॉटेलमधल्या कुकला आधीच सांगून ठेवू, म्हणजे आपल्यासाठी सगळं बनवून ठेवेल. गीताई, हो आजी, हेच बेस्ट. म्हणजे भाई पण ओरडणार नाही आणि आपण बाहेरही खाऊन येऊ. प्रिया म्हणते, हो पण आजी, हे घरी आले तर त्यांनाही आपल्याबरोबर जेवायचं वाटेल ना. शिवांशी म्हणते, नाही ग, मी आधीच भाईला कॉल केला होता. तोही बाहेर जाणार आहे आणि कदाचित आज घरीही येणं जमत नाही असं म्हणाला. रोहित म्हणतो, हो का, मग तर काही प्रॉब्लेमच नाही तुला. शिवांशी काही नको, आता पटकन तयार हो, मी तोपर्यंत कुकला फोन करते. गीताई म्हणते, सगळे तयार होऊन जात असतात. तेवढ्यात त्यांना बाहेर चार्ली भेटतो. तो खरं तर गीताईंना भेटायला आलेला असतो, पण सगळ्यांना जाताना बघून थांबतो. अरे चार्ली, तू इथे? गीताई म्हणते, हो आलो होतो भेटायला. तुम्ही सगळे कुठे चाललात? चार्ली म्हणतो, ते श्रावण संपलाय म्हणून सगळे बाहेर चाललोय, तू पण चल. रोहित, नाही नको, तुम्ही जा. चार्ली म्हणतो, अरे भाई चल ना, तसंही आमच्याबरोबर कोणीच नाही आहे, आम्हीच आहोत फक्त. शिवांशी म्हणते, हो ना चार्ली भाई, चल प्लीज. रिया म्हणते आणि प्रियाही म्हणते. सगळ्यांच्या आग्रहामुळे चार्ली त्यांच्याबरोबर जातो. खरं तर दुपारी झालेली गोष्ट तो गीताईच्या कानावर घालायला आला होता आणि त्यांचं पण बरोबर तो शिवांशीला घेऊन जाणार होता, पण त्यांना एकत्र बघून शांत बसतो. सगळेच आता हॉटेलमध्ये आले होते. गीताईने कुकला आधीच सांगितल्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी सगळ्या अरेंजमेंट केल्या होत्या. पण प्रॉब्लेम फक्त एवढाच झाला होता की त्याच्या हॉटेलमध्ये ऐनवेळी काही प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांच्या कुकने त्यांच्यासाठी दुसऱ्या हॉटेलमध्ये अरेंजमेंट केली असते. ते सगळे सेकंड फ्लोअरवर होते. शिवांशीला धीरजला सोडून जेवायची खरं तर इच्छाच नव्हती, पण तो तिला सोडून बाहेर गेला आहे. वरून आज घरीसुद्धा येणार नाही हे ऐकून तिला राग आला होता आणि तिला कुठेतरी असं वाटत होतं की तो मायराबरोबर असेल, पण तिनं तिचं विचार झटकले. तो कामात बिझी असेल असा समज करून ती त्या सगळ्यांबरोबर एन्जॉय करू लागली. थोड्याच वेळात त्यांचं जेवण आलं आणि सगळे एकत्र मिळून जेवण करू लागले. धीरज फ्रेश होऊन आल्यावर मायराजवळ येतो. मायरा लगेच त्याच्या पुढे हात करत त्याला डान्ससाठी विचारते. धीरज तिच्या कमरेत हात टाकून लगेच तिला जवळ ओढतो आणि तिला चिकटून डान्स करू लागतो. दोघंही बेभान होऊन डान्स करत होते. एकमेकांना कसा जास्त स्पर्श करता येईल हेच या दोघांचं चालू होतं. थोडा वेळ डान्स करून दोघंही डिनर करायला सुरुवात करतात. इकडे या सगळ्यांचा डिनर झाल्यावर ते सगळे घरी जाण्यासाठी निघतात. बिल पे करून ते सगळे निघतात. बाहेर जात असताना चार्लीची नजर काचेतून बाहेर जाते तर गार्डनमध्ये धीरज आणि त्याला अगदी चिटकून मायरा बसलेली असते आणि दोघंही एकमेकांना प्रेमाने भरवत असतात. ते सगळं बघून चार्लीला खूप राग येतो. मागून येणाऱ्या गीताई आणि रोहितची पण त्यांच्यावर नजर जाते. हे इथे काय करत आहेत? रोहित, धीरजचं काम होतं ना बाहेर, मग तो इथे काय करतोय? गीताई सुद्धा रागात बोलतात. मी कॉल केला होता तर तेव्हा मला तर तसंच बोलला होता तो. रोहित म्हणतो. चार्लीची नजर मागे शिवांशीकडे जाते तर ती रिया आणि प्रियासोबत हसत येताना दिसते. तिला बघून तरी असं वाटत होतं की तिचं अजून धीरजकडे लक्ष नाही. ते बघून तो मनातच सुस्कारा सोडतो. गीताई धीरजकडे जाणार असतात की चार्ली त्यांच्या हाताला धरून नकारार्थी मान हलवत मागे शिवांशीकडे बघतो. गीताईंची नजर पण मागे जाते. तिला बघून त्यासुद्धा शांत होतात. आता आपण घरी जाऊया. तिनं अजून काही बघितलं नाही, ती बघायच्या आधी निघूया, चार्ली बोलतो. तसं गीताई तयार होतात. तिच्यासमोर आता काही तमाशा करायचा नव्हता. प्रिया, रिया, चला लवकर. शिवांशी, त्यांच्या नादी लागू नकोस, मला तुझी मदत हवी आहे, जरा हात दे ना. गीताई म्हणतात. आलेच मी.
शिवांशी लगेच त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना हात देऊन बाहेर घेऊन जाते. त्यांची कार लगेच राजपूत मेन्शनकडे जाते. तो घरी आले तेव्हा नीलम, देवेंद्र, महेंद्र आणि नीती त्यांची वाट बघत हॉलमध्ये बसलेले असतात. गीताई त्या सगळ्यांना झोपायला पाठवतात. त्या आणि चार्ली तिथे थांबतात. गीताईंचा टेन्शनने भरलेला चेहरा बघून बाकीचे टेन्शनमध्ये येतात. इकडे तर धीरजला या सगळ्यापैकी काहीच माहीत नसतं. तो आपला मायरामध्ये गुंतलेला असतो किंवा मग मायरानं त्याला गुंतवलं असतं. गीताईंनी त्या तिघींना झोपायला पाठवलं आणि त्या खालीच थांबल्या. त्यांच्याबरोबर रोहित आणि चार्ली होतेच जोडीला. आई आई काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन का आहे? गीताई म्हणतात, तुझा मुलगा कुठे आहे माहीत आहे का तुला? रागात बोलतात गीताई. काय झालं? कुठे गेला आहे तो? नीलम, धीरजने खूप चुकीचं केलं आहे हे. गीताई म्हणतात, आई काय झालं आहे नक्की? कुठे आहे तो? आणि तुम्ही दोघं पण एवढे शांत का आहात? महेंद्र म्हणतो, हो ना, आणि तुम्ही तर हॉटेलमध्ये गेला होतात ना, मग काय झालं? आणि त्या तिघींना का लगेच झोपायला पाठवलं? प्रीती म्हणते, मॉम, आम्ही सगळे आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये जाणार होतो, पण तिथे काही प्रॉब्लेम झाल्यामुळे दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो. आणि तिथे? रोहित बोलता बोलता थांबला. पुढचं बोलू का नको ते कळत नव्हतं त्याला. तर तिथे काय? धीरज, तिथे तुमचा लाडका चिरंजीव मायराबरोबर हातात हात घालून एकमेकांना घास भरवत होते. गीताई रागात बोलतात, काय? चौघही जोरात बोलतात, हो, भाई तिथे मायराबरोबर होता, हॉटेलच्या गार्डन एरियात. त्यांनी अरेंजमेंट केली होती त्यांच्यासाठी. रोहित म्हणतो, धीरज असं कसं करू शकतो? नीलम म्हणते, हो ना, हे चुकीचं आहे. भले त्यांचं लग्न त्याच्या इच्छेने नाही झालं, पण आता ती आहे ना त्याच्या आयुष्यात. प्रीती म्हणते, एवढंच नाही, आज ऑफिसमध्ये सुद्धा ती आली होती. मला कळल्यावर मी गेलो होतो त्याच्याकडे. तेव्हा चार्लीने दुपारी ऑफिसमध्ये झालेलं सगळं काही सांगितलं. काय? त्या मुलीची एवढी हिंमत वाढली आणि धीरज एका शब्दाने तिला काही बोलला नाही? महेंद्र म्हणतो, हो, धीरज तिला काही बोलला नाही, उलट मला ऐकून मोकळा झाला. चार्ली नकारार्थी मान हलवत बोलतो. धीरज बोलायचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं. शिवांशीला माहीत आहे का हे सगळं? ती होती का तिथे? मला नाही वाटत, कारण तिने पाहिलं असतं तर काहीतरी रिॲक्ट केलं असतं, पण ती हसत बोलत होती. गीताई म्हणतात, बरं झालं तिने काही पाहिलं नाही. नीलम म्हणते, शिवांशी तेवढ्यात प्रीतीची नजर स्टेप्सवर गेली. तर शिवांशी स्टेपवर उभी राहून ऐकत होती. तिला बघून सगळ्यांचे डोळे मोठे झाले. सगळ्यांना घाम फुटू लागला. तिने स्टेप उतरून त्यांच्याजवळ येऊन उभी राहिल्यावर, शिवांशी, आम्ही ते नीलम यांना काय बोलावं ते कळतच नव्हतं. आई, मी सगळं ऐकलं आहे आणि हॉटेलमध्येही त्यांना पाहिलं आहे, शिवांशी बोलली. तसं सगळे तिच्याकडे अविश्वासाने पाहू लागले. तरीसुद्धा तू एवढी शांत का आहेस? तिथेसुद्धा तू काही बोलली नाहीस, गीताई म्हणतात. त्यानंतर, आजी, मी बोलून ती परिस्थिती बदलणार आहे का? मी किती अडवलं तरी ते तिच्याकडे जाणारच होते. ऑफिसमध्येही ती मुलगी भाईला एवढं बोलून गेली आणि तो एका शब्दाने बोलला नाही. तो तर त्याचा जवळचा मित्र होता, तरीसुद्धा त्याचं ऐकलं नाही. आणि मी तर त्यांची कोणीच नाही आहे, मग माझं काय ऐकतील? त्यांनी मला आधी त्यांची बायको तरी मानलं पाहिजे ना. शेवटी आजी, मी कितीही काही केलं असतं तरी त्यांना जो हवं आहे तेच ते केलं असतं, म्हणून मी तिथे काही बोलले नाही किंवा रिॲक्ट झाले नाही. शिवांशी बोलताना तिच्या डोळ्यात पाणी होतं, चेहऱ्यावर दुःख दिसत होतं, जे सहज ओळखता येत होतं. शिवांशी, आम्हाला माफ कर. तिच्या पुढे येत हात जोडतो. डॅड म्हणतात, तुम्ही का माझी माफी मागतायत? यामध्ये कोणाचा काही दोष नाही. शिवांशीचे हात धरत बोलती. आजी म्हणते, मी एक निर्णय घेतला आहे. खरं तर मगाशी मी त्यासाठीच तुम्हाला भेटायला आलो होतो, पण तुम्ही बाहेर जात होतात. पण आता मला तुम्हाला तो निर्णय सांगायचा आहे. चार्ली म्हणतो, तसे सगळ्यांना जास्त टेन्शन येतं. कोणता?
सगळे टेन्शनमध्ये बोलतात. मी शिवांशीचं लग्न धीरज बरोबर ठरवलं खरं, पण तेव्हा मला वाटत होतं की ती त्याच्या आयुष्यात आल्यामुळे तो मायराजवळ जाणार नाही. कमीत कमी या नात्याला तिला धोका तरी देणार नाही तिच्या जवळ जाऊन. पण असं काही नाही. त्याने तिचा घातलाच आणि त्यामुळे मी तिला या घरात ठेवणार नाही. मी तिला आता लगेच माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. चार्ली बोलतो तसे 2-3 सेकंद सगळीकडे शांतता पसरली. भाई काय बोलतो आहेस तू? हे बघ, शिवांशी म्हणते. त्यानंतर शिवांशी म्हणते, प्लीज मी तुझे काही ऐकणार नाही. चार्लीला म्हणते. चार्ली म्हणतो, हे बघ, आम्ही मान्य करतो हे सगळं चुकीचं आहे, पण प्लीज असं करू नकोस. शिवांशीला नको घेऊन जाऊस. नीलम पुढे येत बोलतात. तर चार्ली म्हणतो, धीरज चुकला आहे आणि आमच्यातलं कुणीच त्याचं समर्थन करणार नाही. त्याला योग्य ती शिक्षा देऊ आम्ही, पण तिला घेऊन जाऊ नकोस. महेंद्र म्हणतो. चार्ली म्हणतो, मला तुमच्या सगळ्यांचं मन कळतंय, पण मला सगळं काही माहिती असून मी गप्प बसू शकत ही असं चार्ली म्हणतो. आणि गीताई काहीच बोलत नाहीत. त्यांना माहीत होतं आपल्या मुलाची चूक आहे आणि आता बोलून काहीच फायदा नाही. त्यानंतर, भाई मी तुझ्याबरोबर कुठेही जाणार नाही. मला माहीत आहे तुला माझी काळजी आहे आणि त्यामुळेच तू मला घेऊन जात आहेस. पण आता माझी काळजी करणं सोडून दे, कारण माझं लग्न झालं आहे आणि माझा संसार मला सांभाळावा लागेल. माझा संसार आहे हा आणि तो मोडायचा नाही तर जोडायचा आहे मला. शिवांशी म्हणते. चार्ली म्हणतो, पण शिवांशी संसार हा दोघांचा असतो. तो दोघांनी सांभाळावा लागतो. एकाने सांभाळून होत नाही, त्याला दोघांची साथ लागते. एकाची जरी साथ कमी पडली तरी तो तुटतो आणि तुमच्या संसारात आधीपासूनच त्याची साथ नाही आहे. तू एकटीच तो सांभाळते आहेस आणि किती दिवस असं करणार आहेस? शिवांशी म्हणते. चार्ली भाई प्लीज मला समजून घे, काही दिवस दे मला. परत असं काही होणार नाही, मी होऊ देणार नाही. प्लीज. तुमच्या चुकीमुळे मी या सगळ्यांना नाही सोडून जाऊ शकत, त्यांच्याशी नाही, पण या सगळ्यांशी माझं नातं जुळलं आहे. प्लीज मला या सगळ्यांपासून लांब करू नकोस. चार्ली म्हणतो, अगं पण तुला काही त्रास झाला तर मी आत्याला काय सांगू, काय उत्तर देऊ? शिवांशी म्हणते, काही होणार नाही मला, सगळे आहेत माझ्याबरोबर आणि तू सुद्धा आहेसच ना इथेच, मग नको काळजी करूस. चार्ली मनातच म्हणतो, कसं सांगू तुला, जर तू त्याच्यावर प्रेम करायला लागली आणि मध्येच त्याने तुला सोडून दिलं तर तुला स्वतःला सांभाळणं खूप अवघड जाईल. गीताई पुढे येत बोलतात. चार्ली हे बघ, प्लीज एकदा ऐक, तिला नको घेऊन जाऊस. आम्ही कोणीच राहू शकत नाही तिच्याशिवाय, सवय झाली आहे तिची आम्हाला. चार्ली म्हणतो, ठीक आहे शिवांशी, तुला जर हे योग्य वाटत असेल तर ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, परत जर असं काही चुकलं तर मी तुला या घरात ठेवणार नाही. आणि हो, आता तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की पुढे माझ्या आणि धीरजमध्ये मैत्रीचं नातं नाही राहिलं. माझा आणि त्याचा संबंध फक्त शिवांशीमुळे असेल आणि या घरात मी फक्त शिवांशीच्या भावाच्या नात्यानेच येणार आहे. चार्ली शिवांशी जवळ जातो, तिला मिठी मारतो आणि कपाळावरती ओठ टेकवतो. चार्ली म्हणतो, तू तुझ्या या भावाला कधीही हाक मार, तो नेहमी तुझ्या मदतीला असेल. आता येतो मी. चार्ली कोणाशीही न बोलता निघून जातो. घरातले सगळे फक्त जाणाऱ्या त्याच्याकडे बघत असतात. शिवांशीच्या डोळ्यात पाणी साचतं. ती तशीच रडत तिच्या रूममध्ये जाते. बाकीचे पण कोणाबरोबर न बोलता निघून जातात. धीरज आणि मायराचा डिनर झालेला असतो. दोघं पण आता एका शांत रोमॅन्टिक सॉन्गवर कपल डान्स करत असतात. कपल डान्स म्हणण्यापेक्षा तो तिच्याशी जास्तच खेळत असतो. तो तिला मिठीत घेऊन तिच्या चेहऱ्यावर किस करत असतो. त्याचे ओठ कधी तिच्या कानाच्या पाडीवरून तर कधी मानेवर फिरत असतात. ती पण त्याच्या केसात हात घालून त्याला अजून स्वतःकडे ओढत असते. दोघांचे श्वास वाढलेले असतात. त्यात ते रोमॅन्टिक गाणं आणि डान्स चाललेला. हा खेळ आता तिला असह्य झाला. तसं तिने त्याला बाजूला केलं. काय झालं? धीरज मोठे मोठे श्वास घेत तिला बोलतो,
इथेच सगळं करायचं आहे का? रूम बुक केली आहे, चल. ती त्याच्या हाताला धरून त्याला घेऊन रूमजवळ जाते. तो सुद्धा गालात हसत तिच्यासोबत जातो. रूममध्ये आल्यावर ते वातावरण बघून तर दोघंही अजून गरम होतात. तिने स्टाफला सांगून आधीच रूम डेकोरेट करायला सांगितली असते आणि त्यांनीही तशी रूम डेकोरेट केलेली असते. सगळीकडे सेंटेड कॅन्डल्सचा सुगंध पसरलेला असतो. रेड बलूनने सगळी रूम भरलेली असते. बेडवर सगळीकडे गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या असतात. तिने स्टाफला सांगतानाच हनीमून कपलसाठी सजवतात तशी रूम सजवायला सांगितली होती. धीरजने एका सेकंदचा वेळ न दवडता तिला उचलून घेतलं आणि बेडवर टाकलं. तोही तिच्यावर आला आणि आता दोघांचा प्रणयाचा खेळ सुरू झाला. दोघंही त्यात वरचढ होते. कधी तो तिच्यावर जास्त हावी व्हायचा तर कधी ती त्याच्यावर. असं करत दोघं कधीतरी एकमेकांच्या मिठीत झोपून गेले. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला या स्टोरीचे पुढील भाग आपल्या चॅनलवरती एन्जॉय करता येतील. स्टोरी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा.